तर मित्रांनो नमस्कार. आज मी तुमच्यासाठी ना एकदम साधी सोपी आणि तेवढीच झटपट अशी पण टेस्टला एकदम जबरदस्त अशी मसाला पावची रेसिपी घेऊन आलोय. आता तुम्ही सगळे म्हणाल की या रेसिपी मध्ये असं काय, बरोबर की नाही? हो मित्रांनो, रेसिपी एकदम साधी सोपी आहे, सगळ्यांनाच येते, मलाही माहिती आहे. पण या रेसिपी व्हिडिओमध्ये ना तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा मसाला पाव एकदम टेस्टी, एकदम भन्नाट चवीचा बनेल, एवढी मी गॅरंटी देतो तुम्हाला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचा पण मसाले पाव एकदम मस्त बनेल, एकदम टेस्टी बनेल आणि एकदम भन्नाट बनेल, भन्नाट. चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला नक्की विसरू नका. चला आता पटकन रेसिपीकडे वळूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला मसाला पावसाठी लागणारा जो मसाला असतो ना, म्हणजे मसाला मिक्सचर, तो आपण तयार करून घेऊया. तर पॅन मी इथं एकदम चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेले आणि आता या गरमागरम पॅनमध्ये ना 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे बटर मी यामध्ये टाकून घेतो. तेल आणि बटर एकदम चांगल्या प्रकारे गरम करून घेतो. एकदा का तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि आता यामध्ये जिऱ्याबरोबर 2 वाटी बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा पण तुम्ही कांदा कापून घेता ना, तो एकदम बारीक असा कापून घ्या, म्हणजे मसाला एकदम मस्त बनतो आणि कांदा जो आहे ना एकदम चांगल्या प्रकारे लवकर परतला जातो. आता हा जो कांदा आहे ना तेल आणि बटरमध्ये 5 ते 6 मिनिटासाठी किंवा 8-10 मिनिटासाठी ना चांगला परतून घ्यायचा. कांद्याला चांगला मस्त असा कलर सुटायला चालू झाला पाहिजे, तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, कांदा जो आहे ना पॅनमध्ये एकदम मस्तपैकी परतून घेतलेला आहे आणि कांद्याला आता कलर सुटायला चालू झालेले आहे. एकदम लाईट असा कलर यायला चालू झालेला आहे, इथं तुम्ही बघू शकताय. हे अशा पद्धतीने कांद्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेला 1 वाटी टोमॅटो. ज्या पद्धतीने कांदा एकदम बारीक असा कट करून घेतला होता ना, त्याच पद्धतीने टोमॅटोला पण एकदम बारीक असा कट करून घ्या, की जेणेकरून मसाल्यामध्ये टोमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल आणि परतून घेत असताना तो पण चांगला परतला जाईल. तर मित्रांनो, आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटो या दोन्हीला एकदम चांगल्या प्रकारे परतून घेतलेले आहे. ऑलमोस्ट याला 5 ते 6 मिनिट लागलेले आहेत परतून घेण्यासाठी. आता एवढं झालं की यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊयात. तर त्यामध्ये सगळ्यात आधी 1 चमचा लाल मिरचीची पावडर. लाल मिरचीच्या पावडरमुळे ना मसाल्याला एकदम मस्त असा कलर येईल. आणि त्याचबरोबर यामध्ये 1 ते 2 चमचे गरम मसाला किंवा मग बिर्याणीचा मसाला पण तुम्ही टाकून घेऊ शकता, ज्याच्यामुळे टेस्ट एकदम मस्त येतो. त्यानंतर ना अर्धा चमचा जिऱ्याचा पावडर, त्यानंतर ना अर्धा चमचा धना पावडर, त्यानंतर ना अगदी थोडीशी हळद, म्हणजे पाव चमचा टाकलं तरी चालेल. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडंसं, म्हणजे एक अर्धा कप यामध्ये मी पाणी टाकून घेतो, की जेणेकरून मसाले जे आहेत ना, पावडर मसाले, ते परतून घेत असताना करपू नयेत म्हणून. तर मित्रांनो, मसाल्यांमध्ये पाणी टाकून झालेलं आहे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपण मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना, तो चांगला घमघमीत असा सुटला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, मसाला मी इथं 3 ते 4 मिनिटासाठी चांगला परतून घेतलेला आहे. मसाल्यांमध्ये ना तेल सुटायला चालू झालेलं आहे बघा. बटर आणि तेल जे आपण टाकून घेतलं होतं ना आधी, ते चांगलं सुटायला चालू झालेलं आहे आणि वास म्हणजे एकदम जबरदस्त येतो, जबरदस्त. एकदा का मसाला आपला एकदम चांगल्या प्रकारे परतून घेतला ना, आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 वाटी उकडून घेतलेला बटाटा. या उकडलेल्या बटाट्यामुळे मसाल्याला एकदम मस्त अशी चव येते आणि त्याचबरोबर त्याचा जो बेस असतो ना, तो पण एकदम मस्त बनतो. त्यामुळे उकडलेला बटाटा नक्की टाकून घ्या आणि त्याचबरोबर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे एकदम मस्तपैकी. आता मित्रांनो, हा जो बटाटा आहे ना, मसाल्यांमध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे
कोथिंबीर, मीठ वगैरे जे आहे ना एकदम चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. तर मित्रांनो हे बघा, आपला एकदम मस्तपैकी मसाला रेडी झालेला आहे. एकदम चमचमीत आणि मस्त मसालेदार असा. आता हा सगळा मसाला अशा पद्धतीने एकदा करून घेतला ना, तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि याच पॅनमध्ये मस्तपैकी बटर वगैरे टाकून घ्यायचा. त्यामध्ये पाव जो असतो ना चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ना त्यामध्ये मसाला भरून मसाला पाव तयार करून घ्यायचा. तर चला आता ते तयार करून घेऊया. आता मित्रांनो मगाशीचा जो पॅन आहे ना तोच मी इथं गरम करून घेतलेला आहे आणि गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा की जेणेकरून यामध्ये बटर टाकला तर तो करपणार नाही. आता मी यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेतलेला आहे. हा बटर मी चांगला गरम करून घेतो. एकदा का बटर चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये अगदी थोडीशी मिरची पावडर टाकून घ्यायची, लाल मिरचीची पावडर, आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झालं की बटरमध्ये हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी 30 सेकंदासाठी चांगलं परतून घ्यायचंय. आता मित्रांनो मी इथं घेणार आहे आपला नॉर्मल पाव, म्हणजे जो वडापावसाठी वापरतात ना तो पाव मी इथं घेतलेला आहे. हा जो पाव आहे ना सेंटरमध्ये बरोबर कापून घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये टाकून पावाला दोन्ही साईडनी मसाला लावून घेतो आणि अगदी थोडंसं परतून घेतो. हे बघा, या अशा पद्धतीने ना पावाला मसाला लावून घ्यायचा. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो, तुमच्याकडे बर्गरचे बन जर भेटत असतील ना तर ते वापरा. त्याच्यापासून पण एकदम मस्त मसाला पाव बनतो आणि एकदम टेस्टी बनतो आणि त्याचबरोबर दिसायला एकदम झकास दिसतो, एकदम झकास. त्यामुळे बर्गरचे बन भेटत असतील तर नक्की वापरा. आता पावाला बटरच्या मसाल्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपला मसाला टाकून घेऊया आणि पावामध्ये चांगल्या प्रकारे सगळीकडून लावून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपला जो मसाला आहे ना पावाला लावून घ्यायचा आहे. एकदा का पावामध्ये मसाला भरून झाला ना, आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. कोथिंबीर टाकून झाली की आता यामध्ये हिरवी चटणी टाकून घ्यायची. हिरव्या चटणीची रेसिपी जर तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करून देतो, तिकडे जाऊन तुम्ही चेक करा आणि हिरवी चटणी नक्की तयार करून घ्या. आता शेवटी यामध्ये ना बारीक सेव टाकून घ्यायचे. बारीक सेव टाकून झाले की हा जो पाव आहे ना अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे पाव जो आहे ना बंद करून घ्यायचा. आणि त्याचबरोबर मित्रांनो या पावामध्ये ना बारीक कट केलेला कांदा जरी टाकून घेतलात ना तर खायला एकदम मस्त कुरकुरीत असा लागतो आणि टेस्ट एकदम जबरदस्त अशी येते. बघितलात का मित्रांनो, एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी एकदम चमचमीत असा आणि एकदम मस्त मसालेदार असा आपला मसाला पाव रेडी झालेले. मग काय मित्रांनो, कसा झालाय मसाला पाव? एकदम मस्त झालाय की नाही? चवीला एकदम अप्रतिम झालाय, अप्रतिम. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, बनवायला एकदम साधा सोपा आहे. जास्त काय कटकट नाहीये आणि जास्त काय झगमगाट नाहीये, बरोबर आहे की नाही? आणि मी ज्या पद्धतीने हा मसाला पाव बनवलाय ना त्या पद्धतीने तुम्ही पण हा मसाला पाव तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा मसाला पाव कसा झाला तो. नक्की सांगताय ना? नक्की सांगा. आणि ही रेसिपी इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.